महासागर न्यूज. नमस्कार. दैनिक महासागर मध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय. आपण पाहताय दैनिक महासागर न्यूज. जर आमच्या दैनिक महासागरचा अंक तुमच्यापर्यंत पोहोचत नसेल तर कृपया नेटवरती जाऊन किंवा आमच्या वेबसाईटवरती जाऊन दैनिक महासागर सर्च करा आणि आमचा अंक तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. सर्व एडिशन्स तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. आजच्या पेपरमध्ये काय आहे खास आपण जाणून घेऊयात. आजच्या या बातमीपत्रामध्ये बघायला गेलं तर आज खरी खरी संपादकीय मध्ये अतिशय सुंदर एक लेख लिहिलेला आहे. तो म्हणजे आगतिम ट्रम्प शिरजोर इराण. या ठिकाणी ट्रम्पने कशा पद्धतीने भूमिका घेतली आहे, युद्धविराम करण्यासाठी ट्रम्प कशा पद्धतीने तयार आहे. 5 दिवस आम्ही कुठल्याही प्रकारचा हल्ला करणार नाही असं ट्रम्पनी सांगितलं आहे. तरी देखील इराण आता मात्र या ठिकाणी इराणची भूमिका फार कठोर दिसते. इराण आतापर्यंत जे खेळणे काढले होते ते जे मिसाईल काढले होते हे केवळ 2000 किलोमीटर पर्यंत मारा करणारे होते, पण आताचे मिसाईल हे 4000 किलोमीटर पर्यंत मारा करणारे आहेत. हे सगळा उल्लेख या लेख मध्ये आहे. खरं बघायला गेलं तर आजचा लेख अतिशय उत्तम आहे. आपण जाऊया दुसऱ्या बातमीकडे. तर दुसरी बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातली अतिशय महत्वाची बातमी. उद्धव ठाकरेंच्या व्यक्तिमत्वात राजकारण कमी, फडणवीसांनी केली स्तुती. आपण पाहतोय की ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकेकाळी खूप चांगले मित्र होते आणि काल उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेचा कालावधी संपला असताना निरोप समारंभाच्या वेळेला फडणवीसांनी हे त्यांचं कौतुक केलं आहे, स्तुती केली आहे. पुढची बातमी आहे देशभरातील सगळ्यात महत्वाची बातमी. युद्ध सुरू राहिले तर गंभीर परिणाम होतील असा इशाराच थेट जणू काही पंतप्रधानांनी दिला आहे. ही एक बातमी महत्वाची मानल्या जातं. त्यानंतर महाराष्ट्रात सगळीकडे सध्या सोशल मीडियापासून सगळीकडेच व्हायरल होणारे भोंदू बाबा म्हणजे खरात यांच्याबद्दलची ही बातमी आहे. खरातला मदत करणाऱ्यांना धडा शिकवणार असं खुद्द मुख्यमंत्री म्हणतात. खरातला आता 29 मार्च पर्यंत पोलीस कोठडी झाली आहे अशी ही बातमी आहे. आणि त्यानंतर ही महत्वाची बातमी म्हणजे आजच्या आमच्या स्पेशल एपिसोड मध्ये देखील आम्ही काही उलगडा करणार आहोत याच बातमी संदर्भात. आता वळूया पुढच्या बातमीकडे. काल ज्या पद्धतीने विधान परिषदेचा कालावधी संपल्यानंतर मिटकरी जे आहेत त्यांनी अतिशय भावनिक होत आपल्या अजित पवारांचा फोटो घेऊन ते पायऱ्यावरती बसले होते विधान भवनाच्या आणि त्यांनी सांगितले की मरणाच्या शेवटच्या श्वासापर्यंत ही सल कायम राहील. अजितदादांच्या अपघातावरून मेटकरींचा पक्षाला घरचा आहे अशी ही बातमी आहे. त्यानंतर महत्वाची बातमी येते मुंबईवरून. मुंबईच्या याच्यामध्ये आपण पाहतो की खारघरमध्ये जे रुग्णालय आहे त्या संदर्भात बातमी आहे. लहानग्यांच्या हृदयाला आता सत्यसाईचा आधार, मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने आरोग्य सेवेचा कायापालट. अतिशय सत्यसाई रुग्णालय जे आहे खारघरमध्ये आहे आणि त्याचं काल मुख्यमंत्र्यांनी जवळपास उद्घाटन केलेलं आहे आणि अशा ज्या मुलांच्या हृदयाला छिद्र आहेत त्यांच्या उपचार पद्धती त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने होतं हे सांगण्यात आलंय. आपण वळूया पुढील बातमीकडे म्हणण्यापेक्षा लेखकडे. अतिशय उत्तम थर्ड अंपायर असा जो लेख लिहिणारे आमच्या नाशिकचे निवासी संपादक महाजन सर आहेत. त्यांनी खूप छान लेख लिहिला आहे. महाराष्ट्राचे मंत्री चक्क मार खात आहेत हे प्रकरण आहे. जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या दरम्यान शंभूराज देसाई जे आहेत त्यांच्यावरती पोलिसांनी हात उगारला, त्यांना फरफटत नेलं. त्याच्यावरून हा लेख लिहिलेला आहे. हा लेख नक्की वाचा. त्याच्यानंतर पुढच्या बातमीकडे वळूया आपण. बँक ऑफ महाराष्ट्राच्या संचालक मंडळावरती मुख्यमंत्र्यांच्या भावाची ग्रँड एंट्री, जुन्या राजीनाम्याची चर्चा पुन्हा जोरात. ही बातमी आहे. वळूया पुढच्या बातमीकडे. ज्या बातमीने सगळं महाराष्ट्र हादरले ती बातमी आहे रुपाली चाकणकर यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी. जिल्हा कचेरी समोर निदर्शने, महिला पदाधिकाऱ्यांची देखील उपस्थिती होती. ही बातमी आहे आमच्या अमरावती एडिशन मधून आलेली आहे. अमरावतीला महिलांनी अशी मागणी केली आहे, गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे. ही पण बातमी अमरावतीवरून आहे. अमरावती मुंबई उडान खटोलाची तिकीट आता दुप्पटीने वाढले, कारण आपण पाहतोय की विमान प्रवास महागलाय, कारण विमानाच्या इंधनाचा दर देखील वाढलेला आहे. कुठे आज महाराष्ट्रभरात बऱ्याच ठिकाणी पेट्रोल पंपावरती रांगा पाहतोय, बरेच पंपावरती साठा देखील नाही आहे. अशा याच्यामध्ये विमानाचा प्रवास महागला ही बातमी आहे. त्याच्यानंतर आपल्या गोंदियाच्या एडिशन मधून एक महत्वाची बातमी येते. लाचखोर ग्राम महसूल अधिकारी अडकली जाळ्यात, वीटभट्टी परवान्यासाठी घेतली होती लाच घेताना अटक करण्यात आली आहे. गोंदियाची बातमी होती. आपण जाऊया भंडाऱ्याच्या बातमीकडे. भंडाऱ्याच्या एडिशन मध्ये एक महत्वाची बातमी आहे. पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत, अफवावरती विश्वास न ठेवण्याचं प्रशासनाचं आव्हान. एकीकडे सांगतायत की पुरवठा सुरळीत आहे,
दुसरीकडे महाराष्ट्रात पेट्रोल पंपावरती बऱ्याच ठिकाणी रांगा लागल्या आहेत. नागपूर असो, रत्नागिरी असो, बऱ्याच ठिकाणचे हे प्रकरण आहेत. त्याच्यानंतर आणखीन एक बातमी येते. खरं तर गोंडपिंपरी तालुक्यातील 12 गावांचा औद्योगिक क्षेत्र म्हणून राजपत्रात समावेश करण्यात आला आहे. म्हणजेच आता या क्षेत्राला कुठेतरी इथल्या लोकांना बऱ्याचशा गावांची यादी यामध्ये टाकली आहे. त्यांना रोजगार मिळेल अशी या ठिकाणी दिसत आहे. पाहायला गेलं तर आजच्या बातमीपत्रामध्ये काय होतं खास आपण पाहिलं. पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रामध्ये. महाराष्ट्रामध्ये नक्की काय चाललंय आणि काय आहे खास. तोपर्यंत नमस्कार. महासागर न्यूज.